आम्ही कै दौलतराव सूर्यवंशी विद्या मंदिर मौजे कासरवाडा शाळेतील विद्यार्थी विकसित भारत बिल्डॉथॉन 2025 अंतर्गत प्रोजेक्ट सादर करत आहोत. पाणी हे आपल्या जीवनाचा आधार आहे. पाणी नसल्यास माणूस, प्राणी, झाडं कोणीच जगू शकणार नाही. पण आज आपण पाण्याचा अपव्यय करत आहोत. नळ सुरू ठेवतो, पाणी वाया घालवतो. एका अहवालानुसार भविष्यात पाण्याची टंचाई ही जगातील सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. काही गावांमध्ये तर आजही लोकांना पाण्याच्या टँकरसाठी तासनतास रांगा लावाव्या लागतात. ही परिस्थिती टाळायची असेल तर आपण सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प करायला हवा. आपण रोजच्या आयुष्यात काही लहान बदल करून मोठा फरक घडवू शकतो. जसे की नळ सुरू ठेवू नका, दात घासताना नळ बंद ठेवा, पावसाचं पाणी साठवा, आपल्या परिसरात पाणी वाचवण्याबाबत जनजागृती करा. थेंब थेंब जुळून सागर होतो, थेंब थेंब जुळून सागर होतो, थेंब थेंब वाचवू तरच भविष्य घडतो, थेंब थेंब वाचवू तरच भविष्य घडतो. तर आम्ही पावसाच्या पाण्याचा डोंगरातून येणारा झरा व त्या झऱ्याचे तळे असा छानसा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. यातून असा उद्देश साध्य होतो की पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी, जनावरांसाठी पाण्यासाठा तयार करणे, दुष्काळी परिस्थिती टाळणे, गाव हिरवेगार समृद्ध पिण्याचे पाणी वर्षभर उपलब्ध करणे, पाणी वाचवा जीवन वाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा, भविष्य उज्ज्वल करा. समृद्ध भारत म्हणजे असा देश जिथे शेती, उद्योग, पर्यावरण व आरोग्य सर्व काही संतुलित आणि भरभराटीचे आहे. पाणी वाचवा म्हणजे पाण्याचा सजग, जबाबदार वापर करा. म्हणजे पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय भारत साऱ्या अर्थाने समृद्ध होऊ शकत नाही. त्यासाठी या प्रोजेक्टमधून आम्ही असे सुचवू इच्छितो की पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाचे पाणी साठवा व जमिनीत मुरवा. न टपकू देऊ नका. छोट्या थेंबातून पाण्याचा मोठा अपव्यय होतो. शावरऐवजी बादलीचा वापर करा. वृक्षारोपण करा. झाडे लावा. पाणी धरून ठेवा. शेतीत ठिबक सिंचन वापरा. शाळांमध्ये व घरात पाणी वाचवा अभियान राबवा. पाणी वाचवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती आपली संवेदनशीलता आणि संस्कृती दाखवणारी कृती आहे. म्हणून शेवटी एवढंच सांगेल, पाणी आहे तर जीवन आहे. पाणी वाचवा, भारत वाचवा. पाणी आहे तर जीवन आहे. पाणी वाचवा, भारत वाचवा. पाणी वाचवा, भारत वाचवा. जय हिंद.